रामकृष्ण हरी माऊली. दरवर्षी आषाढ महिन्यात लाखोंच्या संख्येने वारकरी हातात टाळ, मृदुंग व पताका घेऊन पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतात विठुरायाच्या भेटीसाठी. वारकऱ्यांनी केलेला हा शेकडो मैलांचा प्रवास म्हणजेच वारी, पंढरपूरची वारी, विठुरायाची वारी. आणि हाच भक्तिमय सोहळा अनुभवण्यासाठी यावर्षी मी सुद्धा वारीला जाण्याचा निर्णय घेतला. आणि आता जर वारी आपल्याला नीट पाहायची असेल, अनुभवायची असेल व डॉक्युमेंट करायची असेल तर वारीत उतरणं हे माझ्यासाठी स्वाभाविकच होतं. आता वारीला जायचं ठरलं होतं, पण इंटरनेटवर पाहिलेल्या व्हिडिओशिवाय मला वारीचं नॉलेज जवळपास शून्यच. मग आता वेळ होती वारीची रिसर्च करण्याची. वारीचा नेमका रस्ता कोणता, त्यात मी कुठे जॉईन होऊ शकतो, आता इतके दिवस राहणार तर पुढे राहण्याची वगैरे सोय काय, अशा अनेक गोष्टी सर्च केल्या. त्यातूनच मला कळालं एखाद्या दिंडीसोबत जाणे हे केव्हाही चांगलंच. त्यामुळे आपली राहण्याची व जेवणाची सोय होऊ शकते आणि सोबतच दिंडीत राहण्याचे आणखीही बरेच फायदे आहेत आणि दिंडीतूनच आपल्याला खरी वारी पाहता येईल. आता जाण्याचा मार्ग ठरला होता, दिवस ठरला होता, तिकीट्स निघाले होते, परंतु अजूनही मी कोणत्याही दिंडीत सहभागी नव्हतो. बरेच फोन लावले पण कोणत्याही दिंडीचा संपर्क मला मिळाला नव्हता. परंतु थँक्स टू कलंतरे काका, ज्यांच्यामुळे फायनली एक PDF मिळाली, दिंडी क्रमांक 10 रथामागची. आता माझ्याकडे ॲटलिस्ट एका दिंडीचा कॉन्टॅक्ट होता आणि इथूनच सुरू होणार होती माझी खरी वारी, माझी आनंदवारी. सकाळी 7लाच घर सोडलं आणि थेट गाठले ठाणे स्टेशन. ठाण्यावरून 8:30ची गाडी होती आणि ठरलेल्या वेळेत गाडी आली पण. आता खऱ्या अर्थाने प्रवासाला सुरुवात झाली. कल्याण, बदलापूर, कर्जत करत गाडी सुसाट पळत होती. लोणावळा सोडल्यापासूनच आजूबाजूला कमालीचं निसर्गदृश्य पाहायला मिळत होतं. ह्या गाडीने माझा प्रवास लोणंदपर्यंत होणार होता, कारण माऊलींच्या पालखीचा आजचा मुक्काम हा लोणंदलाच होता. लोणंद जवळ येताच गाडीतून पहिल्यांदा दिंडीचे दर्शन झाले. गाडीच्या ठरलेल्या वेळेच्या 15 मिनिटं उशिरा म्हणजेच 2:45ला मी लोणंद जंक्शनला उतरलो. स्थानकावर असलेली बरीचशी लोक ही माझ्याप्रमाणेच वारीसाठी आली होती. गाडीतून दिसलेली दिंडी अजूनपर्यंत लोणंदला आलेली नव्हती, त्यामुळे उतरल्यावर आधी झाली ती म्हणजे पोटपूजा. आता वाजले संध्याकाळचे 4:30 आणि आता फोन केला होता ज्यांची दिंडीमधून जायचं आहे त्यांना. ते लोक बोलत आहेत की आता पालखीला यायला थोडा टाईम आहे अजून, सो मला पालखीच्या तळावरती बोलवलं आहे. पालखीचा तळ, पालखी 6 बजे का है, 6 बजे का है, वो किधर रुकेगी, इधर से. तिथल्या विक्रेत्यांना विचारल्यावर कळालं पालखी 6 वाजेपर्यंत येथे येईल. त्यामुळे मी सुद्धा पालखी तळावर जाण्याचा निर्णय घेतला. स्टेशनपासून 10 मिनिटावरच पालखीचा तळ होता. 5:30 पासूनच हळूहळू लोक तळावर येऊ लागली होती. बरोबर 5:45च्या आसपास माऊलींची पालखी तळावर पोहोचली. पालखी पोहोचल्यावर
आता वेळ होती ह्या गर्दीतून नेमकी माझी 10 नंबर दिंडी शोधण्याची. अर्धा तास गर्दीत शोधल्यानंतर मला माझी दिंडी सापडली आणि तिथेच ओळख झाली या खारघरच्या ग्रुपसोबत. आता पुढचे 10 दिवस मला ह्या दिंडीतच घालवायचे होते. आता सुरू होणार होती माझी खरी वारी. रात्री 8:30 वाजता दिंडीतच जेवण केलं आणि तंबूतच रात्री झोपण्याची सोय केली. सकाळी 4 वाजता दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाली. सकाळीच आंघोळ वगैरे करून बाहेर पडलो तर सगळीकडे भजन कीर्तनाचे आवाज कानी पडू लागले होते. सगळीकडेच एकंदरीत जत्रेचे वातावरण झाले होते. एके ठिकाणी तर भली मोठी रांग लागली होती. लोकांना विचारलं तेव्हा कळालं माऊलींच्या चरणपादुकांच्या दर्शनाची रांग आहे. अशा अनेक नव्या गोष्टी पुढच्या प्रवासात कळणार होत्या. बरं, आता पहिलाच वारीचा अनुभव असल्यामुळे बऱ्याच गोष्टी मला माहीत नव्हत्या आणि ही तर फक्त सुरुवात आहे. अजून बराच लांबचा पल्ला आणि बरेच अनुभव येणं अजून बाकीच आहे. आजच्या दिवसाची सुरुवात 4 वाजता झाली. त्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि आता पावणे 10 वाजता जेवलो वगैरे आणि आता इकडेच पालखीमध्ये फिरतो आहे. आता इकडे जे लोणंदला आहे, लोणंदवरून आज 1 वाजता पालखी निघणार आहे आणि उद्याचा मुक्काम असणार आहे तारडगावला. 8 किलोमीटर आहे इकडनं. एक छोटासा सीन झाला आहे. ज्या पालखीसोबत मी थांबलो होतो त्या पालखीचं सध्या इथे कोणच दिसत नाही. इथेच ती कालपर्यंत पालखी होती, आता इथे कोण नाही दिसत आहे. आता सगळ्यांना जाऊन शोधायला लागेल पहिलं एवढ्या सगळ्या पब्लिकमध्ये. मगाशी ते एक दादा भेटले होते जे त्यांना डोळ्यानं दिसत नव्हतं, ते अंध होते. त्यांना मोबाईल चार्जिंगला लावायचा होता. त्यासाठी मी त्यांना घेऊन कुठे मोबाईल चार्जिंगला लावायला भेटेल काय ते बघायला गेलो होतो. तेवढ्यातच ह्या लोकांनी कधी दिंडी सोडली काय समजलंच नाही. अजून पण कोण भेटलेलं नाही. बघूयात. आता टोटल सीन असा आहे की 1 तास झाला दिंडी शोधली पण अजून पण दिंडीमधलं कोण भेटलेलं नाही मला. आणि ज्यांचा नंबर आहे माझ्याकडे ते लोक तर अजून इकडेच आहेत आणि ते लोक गाडीने जाणार आहेत, ते लोक चालत नाही जाणार आहेत. आता मला सीन असा आहे की रस्त्यात चालता आमच्या 10 नंबर दिंडीला शोधायला लागेल. बघूया आता सध्या मी कुठल्या पण रँडम दिंडीसोबत चाललो आहे. रस्त्यात बघूया भेटलेत तर. आणि मेन सीन हा आहे की माझी जी मोठी बॅग आहे ती सुद्धा दिंडीच्याच ट्रकात आहे. सो मला तरडगावला जाण्याआधीच, कारण की ते गाव लय छोटं आहे, तिकडे दिंड्या कुठे पण थांबतात. तरडगावला जाण्याआधीच मला माझ्या दिंडीला रस्त्यात शोधावं लागेल. बघूया. आता मी लोकांसोबत चाललो आहे आपला तरडगावच्या दिशेने. सगळ्या दिंड्या तरडगावच्या दिशेने चालल्या. या सगळ्या दिंड्या तरडगावच्या दिशेने जात आहेत पण मी सगळ्यांच्या फास्ट चाललो आहे कारण की मला माझी 10 नंबरची दिंडी शोधायची आहे. 1 तास माझा शोधण्यामध्येच गेलेला आहे. मग 1 तासचे लोक पुढे असतील त्यामुळे मला फटाफट होईल तेवढा फटाफट जायचं. फटाफट. चला माऊली चला. तुझ्या कीर्तनात आलो आणि मानसात आलो. हरी नामाचा गजर केला मला मी गावलो. जन्म झाला वारकरी पाठ समजली खरी. एह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी. श्वास झालं जपमाळ मन चिपळ्या टाळ.
पोलिसांचं मॅनेजमेंट काय भारी आहे बघा. उजव्या साईडून सगळ्या गाड्या जात आहेत आणि डाव्या साईडून पूर्ण दिंडी. समोर दिंडी दिसते, सगळी पोलीस रस्त्याला नाक्याला आहेत, सगळ्यांना डाव्या साईडला ढकलत आहेत म्हणजे साईडला जाऊ देत आहेत चांगल्यापणे. आणि सगळ्या ज्या दिंडीच्या गाड्या आहेत त्या उजव्या साईडून. चला बोलत काय बसतोय, मला पटापट जायचं आहे, सगळ्या दिंड्यांना मागे टाकायचं आहे. बरं एक कन्फ्युजन हे पण आहे की खरंच दिंडी पुढे गेली आहे की मागे राहिली आहे. म्हणजे मी तर बघितलेली नाही दिंडी पुढे जाताना. हां पांडुरंगारी बघूया. रस्त्याला लोक व्हॉलेंटिअरिंग करतात. तिथे मेडिकल स्टॉल खोलले जिथे लोकांना गोळ्या वगैरे काय हवं असेल तर भेटत आहेत. आय थिंक त्या मोफतच असणार. रस्त्याला वेगवेगळ्या गोष्टींचे स्टॉल आहेत, ती पण फ्रीमध्ये. म्हणजे सगळ्या प्रकारची म्हणजे कोण मसाज देत आहे, कोण पाणी देत आहे. आपल्यापर्यंत जे होईल ते सगळे लोक करतात तिकडे. आणि सगळं शिस्तीत एकदम, कुठे दंगा नाही काय नाही, किंवा पोलीस पण काहीच जोर जबरदस्ती करत नाहीत. लोक पण बरोबर चालली आहेत. इथे बिस्किट वाटप चालू आहे, बिस्किट देत आहेत फ्रीमध्ये पार्लेजीचे. आज हॅपी पण आहे. या प्रत्येक ट्रकावरचे मला नंबर बघायला लागत आहेत. मला 10 नंबरचा ट्रक शोधायचा आहे. 167 पासून 200पर्यंतचे नंबर भेटले, पण 10 नंबर नाही भेटला. इवन 1 नंबर पण भेटला, पण 10 नंबर अजून नाही भेटला आहे. दिंडी क्रमांक 10 मिळाली, पण रथा पुढली मिळाली, रथाच्या मागली नाही. आपल्याला रथाच्या मागली शोधायची आहे, रथा पुढली 10 नाही. लोणंद ते तरडगावमधले अंतर 8 किलोमीटरचे होते. तसे पाहिले तर बरेच कमी अंतर आज मला कापायचे होते. एकदाच्या रथाच्या मागली 10 नंबर दिंडी मिळाली ना, मग काय टेन्शन नाही. मग त्या ट्रकासोबतच जाईल मी, तरी कोण माणसं भेटू दे नको भेटू दे. श्वास झालं जपमाळ, मनची फळ्यानी टाळ, मेळ जीवाचा शिवाचा झाला अभंग जिण्याचा. गजर कीर्तनाचा, गजर कीर्तनाचा, गजर कीर्तनाचा, गजर कीर्तनाचा. रथामागे 11 नंबर मिळाली, अजून 10 नंबर नाही मिळाली. मागासपासून जवळपास 1-1.5 तास चालतोय, अजून पण नाही मिळाली. ह्या ठिकाणी एक थळ दिसलेला आहे आणि माऊलींचा थळ पण ह्याच ठिकाणी लागणार आहे. 100 गाड्या आहेत जवळपास. आता इकडे शोधायची आमची पालखी. 11:30 वाजता चालायला सुरू केलं होतं. आता वाजले जवळपास 2 वाजून गेलेत, तरी पण अजून काय पालखी भेटलेली नाही. आता इकडे एका ठिकाणी खूप सारा तळ दिसतोय, खूप साऱ्या गाड्या इकडे लावलेल्या आहेत. अशी 2-3 ठिकाणं दिसली आहेत. तर आता इकडे जाऊन मला चेक करायला लागेल. जर ह्या तळावरती नसेल तर आणखी 2-3 ठिकाणी बघितलेत जिथं गाड्या उभ्या आहेत पालख्यांच्या. आता ते चेक करायला लागेल, कारण की मला आज पालखी शोधणं खूप गरजेचं आहे. उद्या लांबचा प्रवास आहे, त्यामुळे इथे बऱ्याच गाड्या भेटल्या. रथामागे 11 नंबर, रथापुढे 10 नंबर, पण रथामागे 10 नंबर अजून नाही भेटली आहे. बऱ्याच ठिकाणी फिरलोय, ती बघा 11 नंबर समोरच आहे, पण अजून काही 10 नंबर नाही भेटली. 3 वाजायला आलेले आहेत, अजून पण पालखी काही मिळालेली नाही आहे. एक तर इकडे कोणाला फोन लावायला तसा फोन नंबर आहेच नाही माझ्याकडे, पण ज्यांचा पण फोन नंबर आहे त्यांना लावायला सुद्धा इकडे रेंज नाही. मला बाकी टेन्शन नाही, माझी बॅग तिकडे. आणि उद्याचा जो मुक्काम आहे फलटणचा तो 21-22 किलोमीटर आहे, त्यामुळे बॅग तर पहिल्यांदा घेतलीच पाहिजे. कारण की रात्री ते लोक ट्रकातून बॅगा सगळ्या बाहेर उडवणार. जर मी नसेन तिकडे तर काय माहिती बॅगेचं काय होईल. बघूया. जवळपास 1 तास मी पालखी शोधत होतो आणि अचानकच एक बोर्ड दिसली. तर फायनली पालखी भेटलेली आहे. 11:30 तिकडनं निघालो होतो आणि आता इथे 2-2:15च्या आसपास पोहोचलो तरडगावला. एकटाच वेगवेगळ्या पालख्यांमध्ये आलो, वेगवेगळ्या लोकांसोबत आलो. असं रँडम लोकांसोबत रँडम पालख्यांमध्ये
आलो कसा तरी. पण मोर रे, पालखी तर भेटलेली आहे ना. आणि हां, पालखीच्या मी आधी चालू आहे. म्हणजे जे ट्रक्स वगैरे आहेत ना ते आधी येतात आणि माणसं जी आहेत पालखीची ती नंतर चालत येतात. सो ट्रकांच्या मागोमाग मी आलो आहे. माणसं अजून इकडे कोण नाही आलेली आहेत. ट्रक आणि जी काही त्यांची मोजकी माणसं असतात सुरुवातीला तेवढीच आलेली आहेत. म्हणजे मला वाटलं होतं पालखी गेली, पण ॲक्च्युली ती मागेच होती. पालखी तर मिळाली आहे ना, बाकी जाऊ दे. संध्याकाळी 6च्या सुमारास माऊलींची पालखी देखील तळावर पोहोचली आणि माऊलींच्या आरतीला सुरुवात झाली. महाकैवल्य देगा देवची साधू संत म्हणू वेदिला माझा आरती श्यामराजा. आरतीनंतर सगळेच आपापल्या नंबरच्या रावठीमध्ये म्हणजेच तंबूमध्ये आरामासाठी गेले. मला 4 नंबरचा तंबू दिला होता. तंबूमध्ये गेल्यावर सुरू होतात भजने, कीर्तने आणि भारुडे. आता वाजलेले 3 आणि कालचा जो मुक्काम होता तो होता तरडगावला. आणि उद्या जो मुक्काम होणार आहे म्हणजे आज आम्ही पोहोचायचं आहे आम्हाला फलटणला. त्यामुळे आज सकाळी 1:30-2 वाजता उठलो आहे आणि तयारी केली आहे. सामान वगैरे ट्रकमध्ये टाकलं आहे. आजचा जो टप्पा आहे तो जवळपास 21-22 किलोमीटरचा आहे काहीतरी. फलटण तरळगाव ते फलटण 21-22 किलोमीटर आहे काहीतरी. दिंडीचे ट्रक सकाळी 2:30-3लाच पुढच्या मुक्कामाला निघतात. त्यामुळे आम्हाला 2 वाजताच उठून संपूर्ण तयारी करून आमच्या बॅगा 2:30-3पर्यंत दिंडीच्या ट्रकात टाकाव्या लागतात. माऊलींची दिंडी सकाळी 6 वाजता निघते. मग तोपर्यंत मिळेल त्या ठिकाणी मिळेल तो आसरा घेऊन झोपून जायचं. बरं, सकाळी जाणाऱ्या ट्रकांमधून आपल्या रावठ्या देखील पाठवाव्या लागतात. त्यामुळे तरडगावला मिळालेल्या पावसामुळे सर्वांचीच धांदल उडाली होती. जो तो त्या पडणाऱ्या पावसात प्लास्टिक, ताडपत्री किंवा पिशव्या जे काही मिळेल ते ओढून झोपला होता. तरी देखील वारकऱ्यांच्या उत्साहात किंचितशीही कमतरता जाणवत नव्हती. एक टेबल भेटले, डायनिंग टेबल जेवायला. सकाळी 6 वाजता माऊलींची पालखी सज्ज आहे तरडगाववरून मुक्काम हलवायला. पुढला मुक्काम पलटणला आणि दुपारचं जे जेवण आहे ते निंबूरला होईल. बरोबर सकाळी 6 वाजता तरडगाववरून पालखी निघाली होती. आजचा मुक्काम होता फलटण. मी आमच्या दिंडीच्या क्रमाप्रमाणे उभा होतो. तसं पाहिलं तर खऱ्या अर्थाने आज मी दिंडीतून वारी करत होतो. आयुष्यात हाच अनुभव घेण्यासाठी तर मला वारीला यायचं होतं. ज्ञानोबा, तुकाराम करत हजारो किंवा लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने स्थानापन्न होत होते. 6:30च्या आसपास आता दिंडी बाहेर पडते. अर्धा तास लागलाच एक करून दिंड्या जॉईन व्हायला, म्हणजे नंबरिंग वाईज एकामागे एक लागायला. आणि आता 6:30च्या आसपास तरडगावचा मुक्काम सोडतोय. तुकाराम या वारीतून चालताना मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर मिळालं की हे वारकरी लाखोंच्या संख्येने एकत्र चालतात, मग कुठेही धक्काबुक्की होत नसेल का? तर नाही. आणि त्याचं कारण म्हणजे दिंडीतली शिस्त. प्रत्येक दिंडीतला वारकरी हा एका रांगेतच चालतो. वारकरी एक आडवी रांग फॉलो करतात. रूल नंबर 1, आपल्या वारीचा जो नंबर आहे त्याच्यावरती फुल लक्ष ठेवायचं, नाहीतर हरवलो. कारण की
आत्ताच वारी 3 भागात डिवाईड झाली. वेगवेगळ्या नंबर वेगवेगळ्या दिशेने वेगवेगळ्या सोयीनुसार गेले. सो आता इकडे बहुतेक आता दुपारचं जेवण असेल. हे निंबोर असतं. निंबोरला आमचं दुपारचं जेवण होतं. आता वाजले जवळपास बघायला लागतील किती 7:55. म्हणजे दुपारचं जेवण नाही होणार. काय माहिती का थांबले, रेस्ट का थांबले असतील. आता वाजले जवळपास 10. सकाळी 6:20ला चालायला स्टार्ट केलं आहे. 10 वाजलेले ऑन द वे आहे. पकडून ठेवा फक्त असं बस पकडून ठेवा. चला चला चाला. हात वरती घ्या. हात थोडासा वरती. हात कॅमेऱ्यावरती येतोय. हे ह्या 2 बोटांनी पकडावं बस. हां बस. म्हणे हासोनी श्रीरंग आलीचा हूल गेदारा एका एका वैष्णवाने होतो पांडुरंग पुरा. आज पुन्हा एक छोटासा प्रॉब्लेम झाला होता. शूटसाठी मी दिंडी सोडून पुढे आलो आणि दिंडी मागे कुठेतरी जेवणासाठी थांबली. आता एकदम भारी सीन झालेला आहे. मी पालखी सोडून पुढे चालत गेलो. ही पालखी जी आहे ती निंबोरे गावात मध्ये जेवायला थांबली. तर मग पालखी आता तिथेच थांबणार आहे. आता वाजलेत 1:20 आणि इकडे यायचं मी लोकांना विचारलं तर इकडे यायचं टायमिंग आहे 3:30-4पर्यंत. कोण बोलतं 2:30-3पर्यंत येते. जशी पालखी येईल तशीच तिच्या मागून आमची दिंडीसुद्धा येईल, कारण की दिंडी पण तिकडे थांबली असणार निंबोरे गावात दुपारच्या जेवणासाठी. मग आता इकडे उन्हात बसून पालखीची वाट बघतोय. आणि आता काही एवढं मला टेन्शन वाटत नाही, कारण की माहिती आहे मला आपली दिंडी कशी शोधायची. जसं काल जो सीन झाला होता तसा इकडे आता बिलकुल नाही. मला माहिती आहे काही झालं कुठेही हरवलो तरी माऊलींची पालखी शोधायची. माऊलींची पालखी भेटली की आपोआप मागच्या दिंड्या भेटणार आपल्याला. काल हे सगळं माहिती नव्हतं, आताही माहिती झालेलं आहे. आणखी एक गोष्ट, जर तुम्हाला वाटत असेल तुमचा ग्रुप कुठे मिस झाला आहे किंवा काही झालं आहे, मग तुम्हाला वाटत असेल फोननी कॉन्टॅक्ट करूया, तर काहीच फायदा नाही. इकडे कुठल्याच सिम कार्डला रेंज नाही. जिओला तर बिलकुल नाही रेंज. सो फोनचा ऑप्शन आहेच नाही इकडे. जे करायचं आहे ते ह्याच पालख्या बघत आणि दिंड्या बघत. दिंडी नंबर सांगायचा मी ह्या दिंडीजवळ आहे त्या दिंडीजवळ आहे असंच करायला लागतं इकडं. फोन इकडे बिलकुल चालत नाही आहे. या बघा पालखी यायला सुरुवात झाली आहे. ही आहे रथापुढे 13 नंबर. आपल्याला रथामागे 10 नंबर शोधायची आहे म्हणजे ते असणारच आहे. आपल्याला तिच्यासाठी वाट बघायची आहे. आधी रथ जाईल माऊलींचा आणि त्याच्या मागे 10 नंबर पालखी. 3.5 तास वाट पाहिल्यानंतर माऊलींची पालखी शेवटी आलीच. आणि ही आली माऊलींची पालखी. सध्या आमचा हाच लँडमार्क आहे. कुठे पण जायचं असेल तर आधी पालखी शोधायला लागते, मग आपल्याला पुढचा रस्ता निवडता येतो. मोबाईल लँडमार्क. आता हिच्या मागे आमची 10 नंबरला दिंडी असेल. पालखी आल्या फुल गर्दी. कुठे पण अडकलं असू दे, माऊली रथ दाखवणार वारीमध्ये. माऊलीने रस्ता दाखवले, आता जायचं 10 नंबर दिंडी शोधायची. ही आली आपली 10 नंबर पालखी. माऊलींच्या रथाच्या बरोबर 10 पालख्या मागे. अशा प्रकारे आपण इकडे आपली दिंडी शोधतो. जशी माऊलींची पालखी भेटली, बिस्किटचा पुडा पण भेटला. जोरात भूक लागली. बरं, मला एका गोष्टीचं विशिष्ट वाटतं की वारीमध्ये जेव्हा जेव्हा मला भूक लागली आहे तेव्हा तेव्हा काही ना काही मला खायला मिळालेलं आहे. बरं, हे एकदाच नाही झालेलं, असं बऱ्याच वेळा झालेलं आहे. पुढे सांगतोच. सुरुवात केली होती तेव्हा फलटण 20-21 किलोमीटर होतं आणि आता 3-4 किलोमीटर फक्त राहिलं आहे. आता टायमिंग काय सांगता येत नाही अंदाजे किती वाजलं, कारण की मोबाईलची बॅटरी वाजवायला स्विच ऑफ करून ठेवला आहे आणि घड्याळ पुरे डेट झालेलं आहे. ही जी गाडी दिसते तिला म्हणतात नगारखाना. तर आता आपण समजून घेऊया माऊलींच्या पालखीचे स्वरूप. माऊलींच्या पालखीत सुरुवातीला असतो नगारखाना. नगारखान्याच्या मागे असतात रथाफुडल्या दिंड्या, ज्या उतरत्या क्रमाने असतात, म्हणजेच 25, 24, 23 अशा प्रकारे. शेवटच्या दिंडी मागे असते माऊलींची पालखी,
ज्यात माऊलींच्या चरणपादुका ठेवलेल्या असतात व त्यांच्यासोबत असतात 2 घोडे, ज्यांपैकी एका घोड्यावर घोडेस्वार स्वार असतो तर दुसरा घोडा हा रिकामा असतो. असं मानलं जातं की स्वतः माऊली या घोड्यावरती बसून वारी करत असतात. यांच्या मागोमागच असतात रथामागल्या पालख्या, ज्या पुन्हा चढत्या क्रमाने असतात, 1, 2 ते शेवटच्या पालखीपर्यंत. त्याचबरोबर प्रत्येक स्वातंत्र्य दिंडीचे सुद्धा एक वेगळे स्वरूप असते, ज्यात दिंडीच्या सुरुवातीला असतो दिंडी क्रमांक घेऊन चालणारी व्यक्ती. तिच्यासोबतच असतात झेंडेकरी. झेंडेकऱ्यांच्या मागून सुरुवात होते टाळकरी, विणाकरी, पखवाजवादक व अभंग व गवळी गात चालत चालणारे वारकरी. त्यांच्या मागून सुरुवात होते महिला वारकऱ्यांची, ज्यात महिला वारकऱ्यांसह तुळशीमाई सुद्धा असतात. शूटच्या नादात मी बऱ्याच वेळा दिंडीतून पुढे मागे होत होतो आणि जशी दिंडी फलटण जवळ आली तेव्हा मला लक्षात आलं आपल्याला आता दिंडीजवळ पोहोचायला हवं. नाहीतर जर दिंडी तळावर पोहोचली तर मग त्या मिक्स झालेल्या शेकडो दिंड्यांमध्ये आपली दिंडी शोधणं म्हणजे महाकठीण काम. फलटणच्या दिशेने माऊलींचा तळ जो विमानतळावर आहे अजून 3 किलोमीटर. आणि जर दिंडीच नाही मिळाली तर आपल्या रावठ्या सुद्धा नाही मिळणार आणि मग मात्र आपण चांगलेच फसलो. म्हणून आता धावतच दिंडीजवळ निघालो. फलटण पालखी मार्ग. मी गेलो तिथपर्यंत दिंड्या तळावर पोहोचल्या होत्या, पण माऊलींच्या कृपेने मला माझी 10 नंबर दिंडी समोरच मिळाली. दिंड्या एकदा तळावर पोहोचल्या की एकत्र मैदानात जमतात आणि सर्वांचाच एकत्र ज्ञानोबा तुकारामाचा गजर सुरू होतो आणि तोही एका तालात. आणि मग अचानक लाऊडस्पीकरमधून एक आवाज येतो आणि संपूर्ण पालखी एकदम शांत. मग सुरू होतात घोषणा. घोषणांमध्ये हरवलेल्या व सापडलेल्या वस्तूंच्या नावांचा समावेश असतो. तसंच चुकामुक झालेल्या माझ्यासारख्या माणसांसाठी काही इन्स्ट्रक्शन्स असतात. आणि मग उद्याच्या मुक्कामाचं नियोजन व सकाळी निघण्याची वेळ या सर्व गोष्टी सांगितल्या जातात. आणि मग सुरू होते आरती. आधार कार्ड त्यात काही नसतो. एक पैसा एक कलर यांच्या असेल त्यांनी ओळख पटवून घेऊन जा. चुकलेल्या लोकांनी देवाच्या तंबूजवळ थांबावे पण ज्यांची लोक चुकली असतील ती त्यांनी देवाच्या तंबूजवळ घेऊन जा. उद्या सकाळी 6 वाजता निघायचं आहे. एकदा का आरती संपली की तळावर अचानक गर्दी वाढते. त्यामुळे आपल्या दिंडीच्या क्रमांकाला डोळ्यात तेल घालून फॉलो करावे लागते, नाहीतर आपल्याला सुद्धा देवाच्या तंबूजवळ जाण्याची गरज लागू शकते. या 4 नंबर टेंटमध्ये आपण आलेलो आहे. अशा रीतीने दोन्ही साईडला लक्ष ठेवायला लागतं आहे. ह्या साईडला माझी छोटी बॅग आहे, तिच्यावरती लक्ष ठेवायला लागतं आहे तंबूंमध्ये. आणि ह्या साईडला माझी मोठी बॅग कधी फिरतील समजणार नाही, तिच्यावरती पण लक्ष ठेवायला लागतं आहे. तर फायनली आजचा 3रा दिवस आणि आपला लोणंद, तरडगाव नंतर आजचा 3रा मुक्काम फलटण. तीन वाजून 10 मिनिटांनी लोडिंग चालू झालेली आहे बॅगेंची. दिवस 4था. आज आम्ही आहोत फलटणला. सकाळी 2 वाजता उठून आंघोळ वगैरे केली. आणि 3 वाजता टेंट वगैरे खाली केले. आणि आता मी जातो एका ठिकाणी एका महत्त्वाच्या कामाला. बाकी सगळी अजून दिंडी तिकडेच आहे तळावरती. मी माझे फोन वगैरे कॅमेराज वगैरे चार्ज करायला खालती चाललो आहे. काल रात्रीच एका दादाशी ओळख करून घेतली होती, जेणेकरून सकाळी मला माझी पॉवर बँक आणि फोन त्याच्या दुकानात चार्ज करता येतील. वारीमध्ये चार्जिंगचे खूप प्रॉब्लेम्स होते, त्यामुळे मी त्यावर असा उपाय काढला होता
की रात्रीच तिथल्या स्थानिक दुकानदारांची ओळख करून घ्यायची आणि सकाळी उठल्या उठल्या आंघोळ वगैरे करून पालखी निघेपर्यंत आपले फोन, कॅमेराज व पॉवर बँक फुल चार्ज करून घ्यायच्या. त्यामुळे माझी अर्धी रात्र ही फक्त चार्जिंगमध्येच निघून जायची. काही स्वतंत्र पालख्या अगदी रात्री सुद्धा निघतात. काका चला, थँक्यू. हा एक मोठं काम झालेलं आहे. आपली पॉवर बँक फुल चार्ज झालेली आहे, मोबाईल फुल चार्ज झालेला आहे. आणि थँक्यू टू काका आणि त्यांचा मुलगा चंद्रशेखर दादा. त्यांच्याचमुळे रात्रभर चार्जिंग केल्या मी 2 गोष्टी. स्लो चार्जिंग होत होती पण कामापुरता सध्या झालेली आहे चार्जिंग. चला, 6:30 वाजता माऊलींचा पलटणचा मुक्काम निघालेला आहे बरडच्या दिशेने. थोडी स्टॉप बरड. ही आधी समोर आपली 10 नंबर दिंडी. ह्याच्यासोबत मिक्स होऊन जायचं. आजच्या दिवशी मी असा विचार केला की आज फक्त शूट करायचं, आज दिंडीतून जायचं नाही. जागा एकदम कंजेस्टेड आहे इकडे. गाड्या आणि माणसं एकाच साईडने जात आहेत. फलटण शहरातून जाताना रस्ते थोडे अरुंद असल्यामुळे व दर्शनासाठी आलेल्या लोकांमुळे थोडी गर्दी झाली होती. तरीही वारकऱ्यांच्या उत्साहात तेळ मात्रही फरक जाणवत नव्हता. उलट उत्साह हळूहळू आणखी वाढतच होता. माझ्या भक्तांचे हृदय हाच माझा गे निवारा. एका एका वैष्णवाने होतो पांडुरंग पुराण. श्रीरंग आलीचा एका एका वैष्णवाने होतो पांडुरंग या प्रवासात एक सुंदर दृश्य मला पाहता आलं. छत्रपती संभाजी महाराजांच्या समोरून असंख्य वारकरी व दिंड्या पंढरपूरच्या दिशेने जाताना साक्षात वारकरी आणि धारकरी ह्यांचा एकसंघ मला पाहता आला. आजचा मुक्काम होता बरडचा. आता वारी मुख्य रस्त्याला लागली. शूटसाठी मी ह्यावेळी ब्रिजवरून जाण्याचा विचार केला आणि मला जे दिसले ते मी आयुष्यात कधीही विसरणार नाही. लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणारे दृश्य माझ्या मनाला थक्कच करून गेले. ब्रिजवरून सुद्धा वारीची ना सुरुवात दिसत होती ना शेवट. मनात राहून एकच प्रश्न पडत होता, काय बरं असेल त्या विठ्ठलात, त्या विठ्ठल नामात, जे एवढ्या संख्येने लोक फक्त त्याला भेटण्यासाठी कोणत्याही आमंत्रणाशिवाय शरीराची पायपीट करून दरवर्षी येत असतात. आणि ह्याचं उत्तर मला त्याच दिवशी मिळालं. आता वाजले 10 आणि आता माऊलींची पालखी दुपारच्या जेवणासाठी थांबली आहे. मी ऑफकोर्स माझी दिंडी मिस केलेली आहे. 10 नंबर दिंडी कुठे आहे मला माहीत नाही, पण आता आरामच करायचा आहे. थोडा आराम करूया. नेहमीप्रमाणे आज पण मी दुपारचे जेवण माझ्या दिंडीत करण्यास चुकलो. रस्त्यातच मला काही वारकरी आपल्या कोकणातले भेटले. त्यांना पाहून काय माहिती का तोंडावर आपसुकच हसू आले. जसजसा दिवस उतरत होता बरडगाव जवळ येत होता. त्यामुळे मला पालखी तळावर पोहोचण्याआधीच माझी 10 नंबर दिंडी गाठायची होती. कारण नंतर तिला तळावर शोधणं म्हणजे महाकठीण काम. बरडला पोहोचतो. संध्याकाळी 4:45च्या सुमारास बरडच्या तळावर पोहोचलो. आता इतके दिवस वारीतून चालल्यावर मला समजलं की ज्या ज्या गावात तळ लागतो त्या त्या गावात संपूर्ण दिवस व रात्र जत्रेचे वातावरण बनून जाते. आणि या वारीच्या प्रवासात माझं आवडतं तळ कोणतं असेल
तर ते बरडच. काय माहिती का, पण आहे. लाऊडस्पीकरवरच्या घोषणा व आरती झाल्यानंतर मी दिंडीसोबत पोहोचलो रावठ्यांजवळ. आता पालखी जी आहे ती थांबली आहे बरड गावात. आणि आता व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे एक छोटासा प्रॉब्लेम झाला आहे. गोप्रोमध्ये जे मेमरी कार्ड टाकलं होतं मी ते झालं आहे करप. आणि ते आता ट्रबल शूट केलं, काही केलं तरी पण ते नीट होत नाही आहे, ते वर्क करत नाही आहे. त्यामुळे ते आता फेकून देण्याशिवाय काही दुसरं ऑप्शन नाही आहे. पण नशिबाने आज सकाळीच 12 वाजेपर्यंतचा जो काय डाटा होता तो मी 12 वाजता माझ्या पेनड्राईव्हमध्ये कॉपी केला आहे. गेल्या 3 दिवसाचा डाटा, म्हणजे ज्या दिवसापासून मी आलो आहे त्या दिवसापासूनचा डाटा. त्यामुळे 3 दिवसाचा जो डाटा आहे तो वाचला आहे. प्रॉब्लेम हा झाला आहे की 12 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंतचा जो डाटा आहे तो उडाला. त्यामुळे आता मेमरी कार्ड नसल्यामुळे गोप्रोमध्ये आता शूट होणं मुश्किल आहे. मुश्किल म्हणजे ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे. जर उद्या पुढे रस्त्यात मला कुठे शॉप भेटलं मेमरी कार्ड्स वगैरेचं तर ते मेमरी कार्ड मला घेता येईल. पण सध्या तरी गोप्रो मी नाही वापरू शकत. आणि आता मला मोबाईलवरती शूट करावं लागेल जे पण आहे ते. पण नशिबाने मी 3 दिवसाचा जो डाटा होता तो घेतला, नाही तर तो सुद्धा त्यात गेला असता. देव कसा व कोणत्या रूपात आपल्याला मदत करेल हे कधीच कोणाला सांगता येत नाही. आणि ह्याचंच उदाहरण आज मला पाहता आलं. विदाऊट बॅकअप डाटा लॉस होणं हे एका कंटेंट क्रिएटरसाठी किती मोठं संकट आणू शकतं हे केवळ त्यालाच माहिती. आणि माऊलींनी प्रत्येक वेळेप्रमाणे ह्यावेळीसुद्धा मला या संकटातून बाहेर काढलं. आणि तेव्हा मला लक्षात आलं ही लाखोंची गर्दी त्या चक्रपाण्याच्या दिशेने का चालली आहे ते. आत्ताच बाळूमामाच्या पालखीच्या पाया पडून आलो. अरे ते रिंगण असलेलं आहे, इथं आज रिंगण होणार आहे. तर शोधताना मला काय माहीत देवाने आज मला एक वेगळा धडा शिकवायला सुरुवात केलेली आहे. काय फायदा दिंडीच्या अगोदर 2 तास येऊन 1 तास झाला. मी ती गोष्ट कालची आपली राहिली होती ती आज कंप्लीट झालेली आहे. मी झालो कन्फ्यूज. मग मी कन्फर्म करायला पोलिसांना विचारलं की इथं लोक वेगळंच बोलत आहेत. पण पुढे जाऊन मला ह्या गोष्टीचा मोठा पश्चाताप होणार होता. दिस मोजतो येण्या तुझी आधारी, चालविसी जग तूच कारभारी. दिस मोजतो येण्या तुझी आधारी, चालविसी जग तूच कारभारी.